रूप पाहता लोचनी रूप पाहता कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळ भक्तीची जिवाळे असे असणारे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून नाम संकीर्तन पर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय अनुबंध चतुष्टय सांगतात. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी काही विचार मांडण्यापूर्वी 1-2 गोष्टी सांगणं अवश्य ते. अशा पुण्यपवित्र भूमी टाकळी या ठिकाणी ईश्वर कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं आणि सर्व भाविक भक्त यांच्या उपस्थितीत श्री हरिभक्तपरायण वाल्मिक बाबा टाकळीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव पुरुषोत्तम महाराज आणि त्यांचा पूर्ण परिवार यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात केला. या निमित्ताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्याच्यातली पहिल्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण पोपट तात्या यांनी माझ्या वाटेवर दिली. पुरुषोत्तम महाराजांनी त्यांना कल्पना दिली असेल त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्यावर मला नाही म्हणलं गेलं नाही. मी प्रवास एवढा मोठा होईल का न होईल याचा अंदाज काही केला नाही, पण एवढ्या लोकांचं दर्शन घडेल, एवढ्या भाविकांचं, एवढ्या गायकांचं, एवढ्या कीर्तनकारांचं, एवढ्या भाविक भक्तांचं दर्शन घडेल. त्या दर्शनापुढे जे कष्ट झाले येण्याचे ते काहीच नाही. कारण बाईला किती बी प्रसूत होताना त्रास झाला, पण मुलगा झाला हे ऐकल्यानंतर तिच्या प्रसव वेदना कुणीकडच्या कुणीकडं गायब होऊन जातात. तसं तुमच्या दर्शनाने माझ्या या वेदना कुणीकडच्या कुणीकडं गायब झाल्या. अतिशय सुंदरपैकी नियोजन या कार्यक्रमाचं. पहिल्याच दिवशी एवढी उपस्थिती तर शेवटच्या दिवशी किती उपस्थिती अंदाज करावा लागेल. अतिशय सुंदरपैकी नियोजन आणि सप्ताह असल्यामुळे माझ्या मनात वाटत होतं की आपण संतपर प्रकरणातला अभंग घ्यावा, कारण पुण्यतिथी ही साधूची आहे. वाल्मिक बाबा साधूच माणूस होता. त्यांनी कीर्तन केले, पण कधीही समोरच्या व्यक्तीनं काय दिलं हे पाहिलं नाही, कधी ठरवलं नाही, आणि आपली परमार्थाची जी वृत्ती ती कधी ढळू दिली नाही. आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणं, सर्वांना हसवत राहणं त्यांचा विनोदी स्वभावच होता. सहज विनोद करायचे तर माणसं हसून हसून लोटपोट होऊन जायचे. सहज विनोद. आम्हाला विनोद सहज करता येत नाही, तो ओढून ताडून आणावा लागतो. परंतु त्यांचा जो विनोद होता तो सहज होता. त्यांचे काही विनोद माझ्या स्मरणात आहेत. 2 काष्टी धोतर. कधीही कीर्तनकार म्हणून समोर आले आणि लोकांनी कीर्तनकार म्हणून ओळखलं असं पहिल्यांदा तर कधीच झालं नाही. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत होतं की आऊच सोडून आत्ताच आले का काय, असं साधं सुद्धा राहणं. आणि तो झोला, पण विचारसरणी अतिशय उंच, खूप परमार्थाची आवड,
कोणा साधूबद्दल कोणा कीर्तनकाराबद्दल निंदा नाही, ईर्ष्या नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, काहीच नाही. निरागस व्यक्ती. आणि त्यांनी कुठंतरी एखादी भानगड केली असं कधीच नाही. घरातही त्यांचं वातावरण अतिशय प्रेमाचंच होतं. माऊली आणि बाबा भाऊच, पण खूप एकमेकाबद्दल एकमेकाला आदर. नाहीतर 2 भाऊ म्हणले की बस 3 घरं 3 रुपयेदार, अशी स्थिती पाहायला मिळते. परंतु या दोन्ही भावांचं एकमेकाबद्दलचं अतिशय प्रेम, ते प्रेम आजही तुटलेलं नाही. आणि तुम्हाला सांगतो, बरीचशी कीर्तनकार मंडळी आहे, त्यांची मुलं कीर्तनकार झाले असं उदाहरण बहुतेक पाहायला भेटत नाही. पण वाल्मिक बाबाचा चिरंजीव मात्र पुढारी बी झाला आणि कीर्तनकार बी झाला. वाल्मिक बाबा साधे भोळे, पण साध्या भोळ्या माणसाच्या पोटी एक चतुर मुलगा जन्माला येणं म्हणजे ती त्यांची पुण्यच होती. कारण चतुरो पितृपुण्यानं, पित्राच्या पुण्यानं, वडिलाच्या पुण्यानं चतुर मुलगा जन्माला येतो. हां, म्हणून त्यांची पुण्य की पुरुषोत्तम महाराजासारखा सुशील मुलगा, गोशाळेवर प्रेम, परत समाजामध्ये वावरत असताना कुठला कलंक लागेल याची भीती, काळजी, आणि स्वच्छ जीवन त्यांनी ठेवलं आणि भाऊशी संलग्न राहिले. आनंदराव भाऊशी एकदम संलग्न राहिले, कधी लांब गेले नाही भाऊपासून. जेव्हा गीता पारायणाचा सप्ताह इथं झाला त्यावेळेला भाऊ म्हणायचे, म्हणे त्यांची अजून काही तयारी नाही, अजून काही फोन नाही, कसं काय. मी म्हटलं भाऊ काही नाही, पुढारी लोकांचं असंच राहतं म्हटलं, ते ऐन टायमावर काही बिकाडतात आणि बरोबर व्यवस्थित करून टाकतात. आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी फोनच आला आणि एकदम सुंदरपैकी नियोजन केलं आणि सुंदर कार्यक्रम. कधी कधी मुलांकडे पाहून बाप नाराज राहतो, पण अशा मुलाकडे पाहिल्यानंतर वाल्मिक महाराज अजिबात नाराज राहिलेच नाही. असे वाल्मिक महाराज खूप गोड व्यक्तिमत्व, साखरेसारखं गोड व्यक्तिमत्व. त्यांनी टाकळीचं नाव खूप लांबपर्यंत पोहोचवलं आणि गावाच्या नावाला जेणेकरून कलंक लागणार नाही याची काळजी पण घेतली. त्र्यंबकेश्वरची वारी करतच होते, पंढरपूरची वारी करतच होते, पैठणची वारी करतच होते आणि शंकरस्वामींच्या सप्त्याला राहतच होते. आणि सतत करता कीर्तनकारांमध्ये भरपूर प्रेमाचा संबंध. जगन्नाथ अण्णांना त्यांचं कीर्तन लय आवडत, ती गावरान भाषा, आणि जगन्नाथांना कौतुक करायचे. असे वाल्मिक बाबा मागच्या वर्षी ते आपल्यातून निघून गेले आणि बोलता बोलता त्यांना आपल्यातून जायला 1 वर्ष झालं. कोणत्या तिथीला देह ठेवला त्यांनी? माघ शुद्ध द्वादशीला त्यांनी देह ठेवला. म्हणजे ही वारी भगवंताचीच आहे. ही जी माघ वारी आहे ना, ही पंढरपूरची मोठी वारी आहे, आषाढी मोठी वारी सर्वात. त्याच्यापेक्षा लहान कार्तिक वारी, आणि त्याच्यापेक्षा लहान माघ वारी, आणि त्याच्यापेक्षा लहान ही चैत्र वारी. जशी आषाढीला गर्दी होते पंढरपूरला, तशीच कार्तिकेला, तशीच माघवारीला, आणि तशीच वारी चैत्रवारीला पंढरपूरला गर्दी होते.
मला वाटतं त्यांनी द्वादशीला देह ठेवून मी आता तुझी वारी कायमस्वरूपाची तिथंच करतो म्हणून त्यांनी या ठिकाणचा निरोप घेतला आणि पंढरपूरला जाऊन बसले आणि कायमस्वरूपी ती वारी डोळ्यासमोर राहील. तुम्हाला सांगतो आजचा दिवस सप्ताहाच्या सुरुवातीचा खूप गोड दिवस आहे. आजच्या दिवसालाच रुक्मिणी आणि पांडुरंग परमात्मा यांचं काय लागलेलं आहे, लग्न लागलेलं आहे. म्हणून आजचा दिवस लई सुंदर आहे आणि ही सुरुवात आणि याच्यातच माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. अशी दशमी पण याच्यातच. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो परवाची जी सप्तमी आहे ती सप्तमी म्हणजे नर्मदा जयंती. ती नर्मदा जयंती करण्याचंही पुण्य तुम्हाला याच्यातच. आणि परत वारी तर आहेच आहे. आणि आजच्या दिवसाला एक महान विभूती म्हणजे सखाराम महाराज येलोरेकर की जे भगवत साक्षात्कारी होते, तर त्यांचीही आज पुण्यतिथी. परत याच सप्ताहामध्ये तुम्हाला सांगतो शिवजयंती पण आहे. म्हणजे किती योग आहेत. एकादशी पण आहे आणि द्वादशी तर आहेच आहे. द्वादशीसारखी तिथी नाही द्वादशी समतिथी, द्वादशीसारखी तिथी नाही. आणि अशा ह्या शुभमुहूर्तावर आणि चालू असलेला हा सप्ताह, या सप्ताहात मला पहिल्या दिवसाची सेवा मिळाली. त्यांनी पुढं मागितली होती पण पुढं जमण्यासारखं नव्हतं. कारण दशमी ही खालीच ठेवतो मी. दशमीला पंढरपूरला जातो, एकादशीला त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत थांबतो, नंतर संध्याकाळी गावच्या सप्त्यासाठी तामसवाडीला जातो. असा नियम असल्यामुळे ते 2 दिवस काही कोणाला देता येत नाही आणि बाकीचे दिवस दिले गेलेले होते आणि हाच दिवस फक्त शिल्लक होता. मी म्हणलं बाबा पहिला दिवस घेतो. म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून पहिल्या दिवसाची सेवा स्वीकारली आणि त्याप्रमाणे आलो. आणि आमची प्रेममूर्ती आनंदराव भाऊ आणि त्यांचा पूर्ण परिवार आणि या परिसरातले अतिशय चांगले गायक म्हणजे खरेच गायक. कारण काही गायक असतात पण लायक नसतात. त्यांची फक्त चाल ऐकून घ्यावी आणि गपचूप राहून जाऊ. पण ही लायक मंडळी. मृदुंगवादक देखील अतिशय उत्साही, मोठ्या उत्साहाने तो वाजवतो. आणि सर्व टाळकरी बंधू ही प्रेमी मंडळी आहे. प्रेमाचा वर्षाव करणारी ही मंडळी आहे. खऱ्या अर्थाने अंतःकरणापासून परमार्थ करणारी ही मंडळी आहे. आणि तुम्ही देखील समोर बसलेले सर्व सज्जन हे कोणाचे पोर आहेत त्यांना म्हणा आवरून घ्या. चोपदार चित्रातले आहेत ते फक्त. नाही भाऊ त्यांना व्यवस्थित घरी काढून द्या. डायरेक्ट घरी झोपूनच या त्यांना. कोणाचे बेवारस तर नाही ना. मी तर जातो आमच्या आश्रमात घेऊन. तुम्हाला डायरेक्ट जावायचं तोंड पाहायलाच बोलवेल मग. विठ्ठल विठ्ठल तेव्हा अशी ही सर्व परमार्थ करणारी गोड मंडळी. मला खरंच या परिसराचा हेवा वाटतो. भाऊसाहेब महाराज खूप हेवा वाटतो की या ठिकाणी कीर्तनकार लई मिळून मिसळून राहतात. आमच्याकडे एवढी मिळून मिसळून राहत नाही.
खरंच आमच्या भूमीला काय शाप आहे मला काही कळत नाही. तसं जर कधी पाहिलं तर तुमच्या जवळून सीतामाता रावणाने चोरून नेली. पण ते खरे राक्षस लोक आमच्याकडे जास्त आहेत आणि तुमच्याकडे मात्र देव माणसं आहेत. कारण इकडं कीर्तनाला म्हणलं की गर्दी राहते आणि दर्दी बी राहते, आणि आमच्याकडं गर्दी बी राहत नाही आणि जे राहतात ते दर्दी बी राहत नाही. अशी परिस्थिती आहे आमची. परंतु खरोखर अतिशय हेवा वाटतो की एवढी मंडळी मिळून मिसळून मला तर असं वाटतं की मी टाकळीमध्ये कीर्तन करत नाही आहे, मी आळंदीत कीर्तन करून राहिलो, मठात कीर्तन करून राहिलो. एवढी टाळकरी मंडळी, एवढी गायक मंडळी, यांना माईक कमी पडले बरं का. सर्व गायकच आहेत, पण आता कोणाकोणापुढे ठेवेल तो माईक, त्याला बी मर्यादाच आहे. तेव्हा अतिशय सुंदरपैकी सर्व मंडळी, सर्वांना वंदन करतो, सर्वांचं दर्शन घेतो. आणि पहिल्या दिवसाची सेवा असल्यामुळे नाम संकीर्तन प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगामध्ये तुकोबाराय अनुबंध चतुष्टय सांगतात. अनुबंध म्हणजे ज्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात, आणि त्याच्याकरता लागणारे 4 त्याला चतुष्टय म्हणतात. काय लागतात 4? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. व्यवहारातला अधिकारी वेगळा, वेदांत शास्त्रातला अधिकारी वेगळा, आणि या अभंगातला अधिकारी वेगळा. व्यवहारातला अधिकारी तो परमार्थामध्ये अधिकारी असेलच सांगता येत नाही. काही माणसं फक्त व्यवहारातच अधिकारी असतात, परमार्थामध्ये अनधिकारी असतात. काही माणसं फक्त परमार्थातच अधिकारी असतात, ते व्यवहारात अनधिकारी असतात. काही माणसं व्यवहारातही अधिकारी, परमार्थातही अधिकारी, आणि काही माणसं व्यवहारातही अधिकारी नाही आणि परमार्थात तर नाहीच नाही. जो ढोसलतो आणि रोज सकाळपासून तर संध्याकाळी झोपी जाईपर्यंत ग्रामपंचायतीच्या गटारीमध्ये पडून राहतो, अशा माणसाला तुम्ही तुमच्या गावाचा सरपंच कराल का? म्हणजे तो व्यवहारातही अनधिकारी आणि परमार्थातही अनधिकारी. तुम्हाला सांगतो काही तर म्हणजे असे राहतात ना, एकाने इतकी ढोसळली आणि रस्त्याने जाता जाता गटारीत जाऊन पडला. गटारीत पडल्यानंतर तो म्हणतो, काय मूर्ख सरकार, काय मूर्ख गव्हर्मेंट, दोन्ही बाजूला रोड आणि मध्येच गटार. अरे वेड्या, मध्येच गटार नाही, तू गटारीत ये. आणि तुम्हाला सांगतो जिथं पडला त्याच्याजवळच डुक्कर बसलेलं होतं. त्याला वाटलं दगडच पडला म्हणून ते उठलं. गटारीत बसलेलं ते डुक्कर उठलं आणि त्यांनी अंग घासण्याकरता त्याला बरा हा दगड दिसला, त्यालाच अंग घासायला लागलं. त्यांनी त्या डुकराला पकडलं, एका हातात मान आली आणि एका हातात शेपूट आली, आणि ते म्हणतं, का ग रोज जुडा घालून येत होती ना, आज विणी का बघातली. अशाला तुम्ही सरपंच कराल का? हा फक्त व्यवहारात अधिकारी, आपलं व्यवहारातही अधिकारी नाही आणि परमार्थात तर नाहीच नाही. काही व्यवहारातही अधिकारी आणि परमार्थातही अधिकारी. तुम्हाला सांगतो, विधी राजा जनक, व्यवहारात राजा आणि परमार्थात शुकाचार्यांना बोध देण्याचा अधिकार ज्यांचा. शुकाचार्यांना बोध कोणी दिला? जनक राजाने. जनक भेटीशी पाठविला तेने आणि अभिमानाने खोटे केले. म्हणजे किती अधिकार जनक राजाचा.
परमार्थामध्ये, आणि व्यवहारामध्ये राजा. म्हणजे परमार्थातही अधिकारी आणि व्यवहारातही अधिकारी. तुकाराम महाराज हे परमार्थामध्ये अधिकारी. अनुरणिया थोकडा तुका आकाश आहे. केवढी अनुभूती, केवढी अनुभूती. तुका तुकी उतरला सहानकीचा कौल दिला. तुकीता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले. हा परमार्थातला अधिकार. पण व्यवहारामध्ये तुका वेडा अविचार करी बडबड फार. गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाले. नीट बसा रे, इचकायचं नाही, आईबापाचं नाव नाही घालवायचं. विठ्ठला 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 या मधल्याला उठवते. पहिली उठवा. बस नाही, बस बस. बस. विठ्ठला विठ्ठला तुकोबार आहे. परमार्थात काय अधिकार. तुका सर्वात श्रेष्ठ प्रियाम्मा थोर काजो अवतार नामयाचा. किती अधिकार तुकोबारांचा. पण परमार्थामध्येच. व्यवहारात तुम्हाला सांगतो, हे जे पुढारी लोक आहेत ना, भ्रष्टाचार करणारे पुढारी, हे फक्त व्यवहारातच अधिकारी आहे. परमार्थामध्ये लालू प्रसाद यादव जरी असेल, सारा घोटाळा केलाय ना, मग ज्या दिवशी तिथं जाईल त्या दिवशी यांची टिंगर लाल केल्याशिवाय राहणार नाही. यांना वाटत असेल की आमच्याजवळ खूप पैसा आहे, पण तेथे न चले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई ये मागण्या. आएगा हुकुम जमानत न होगा. पल्ले में कुछ भी अमानत न होगा. बांध कर कैद तुझे जाना पडेगा. काया कुटी खाली करना पडेगा. ज्यांच्या ज्यांच्या हातून चुकीचं कर्म झालं, मग तो कोणी का असेल, त्याला येम लाल करणार म्हणजे करणार. त्याला येम शिक्षा देणार म्हणजे देणार. येम वाईट नाही आहे, वाईट करणाऱ्याला वाईट आहे. तुम्हाला सांगतो, परीक्षा ही विद्यार्थ्यांना वाईट वाटत असेल, पण परीक्षा वाईट नाही आहे. ती तर खूपच चांगली आहे. पण कोणाला? अभ्यास करणाऱ्याला. अभ्यास करणाऱ्याला परीक्षा अतिशय चांगली आहे. त्याप्रमाणे स्वच्छ वागणाऱ्याला यम खूप चांगला आहे. यम धर्म वाट पाही निरंतर जोडून या कर तिष्ठत असे. रखमाईची वाट पाहत होता, आईसाहेबाची वाट पाहत होता. पण कशासाठी? हरिकथा ऐकण्यासाठी. म्हणून जे लोक व्यवहारामध्ये अधिकारी वाटतात, त्यांचं जर कधी व्यवहारामध्ये चुकलं तर ते यमाच्या दरबारामध्ये नालायक आहेत. या ठिकाणी परमार्थाचा अधिकारी वेगळा आणि व्यवहाराचा अधिकारी वेगळा. वेदांत शास्त्राचा अधिकारी वेगळा आणि भक्तिशास्त्रातला अधिकारी वेगळा. वेदांत शास्त्राचा अधिकारी ज्यांनी या जन्मामध्ये अथवा पहिल्या जन्मामध्ये दानधर्म करून मल नावाचा दोष घालवला, म्हणजे पापाची वासना घालवली,
ज्यांनी या जन्मामध्ये अथवा पहिल्या जन्मामध्ये उपासना करून विक्षेप नावाचा दोष घालवला, म्हणजे अंतःकरणाची चंचलता घालवली, आणि ज्याचा आवरण नावाचा दोष जाण्याचा बाकी आहे आणि तो गुरुकृपेनं जाणार आहे, तो आहे वेदांत शास्त्राचा अधिकारी, भक्तिशास्त्रातला अधिकारी. तो या अभंगामध्ये सांगितलेला आहे की जो प्रेमाने छंदाने नाचतो डोलतो, तो आहे या अभंगातला अधिकारी. याचा विषय काय? कीर्तन चांग, कीर्तन चांग हा विषय आहे. आणि तुम्हाला सांगतो फल काय आहे? होय अंग हरिरूप, शरीर हरिरूप होतं. संबंध मग लावून घ्यायचा, संबंध असतोच मग. म्हणजेच या अभंगामध्ये अनुबंध चतुष्टय सांगतात. आता आपल्याला या अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. कलियुगाच्या आरंभी सर्व संत मंडळी एका ठिकाणी बसले आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली, असा कोणता युग आहे की त्या युगामध्ये थोडंसं साधन केल्यानंतर अधिक फल प्राप्त होईल, आणि असं कोणतं साधन आहे की ते करताना सोपं जाईल आणि फल निश्चित मिळेल. आलेल्या मंडळींना प्रश्नाचं उत्तर देता येईना. प्रश्न उपस्थित झाला पण प्रश्नाचं उत्तर देता येईना. प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय समाधान होणार नाही. कोण देणार? व्यास महर्षी अतिशय विद्वान आहेत, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. कारण व्यास महर्षींची बुद्धी म्हणजे अतिशय विशाल बुद्धी. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्णा, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. अतिशय विद्वान. 18 पुराण व्यासांच्या मुखातून, 6 शास्त्रापैकी बिनचूक असलेले उत्तर मीमांसा हे शास्त्र व्यासांच्या मुखातून. अनंत वै वेदा, वेद अनंत होता पण अनंत वेदाचे 4 भाग केले ते व्यासांनी. वेदाचे 4 उपभाग केले ते व्यासांनी. महाभारतासारखा 1.25 लाख श्लोकांनी युक्त असा ग्रंथ तो पडला कोणाच्या तोंडातून बाहेर? व्यासांच्या. गणपतीची बुद्धी कुंठित होईल अशी बुद्धी व्यासांची. तो ग्रंथ लिहिण्याकरता ज्या वेळेला कोण लेखक मिळेल म्हणून आठवण आली ती गणेशाची. गणपती बाप्पाला बोलवलं. गणपती बाप्पाने सांगितलं की चतुर्थी नसताना कसं काय बोलवलं? लोक फक्त माझी चतुर्थीला आठवण करतात, तुम्ही मध्येच कसं काय बोलवलं? म्हणले मध्ये जे बोलवल्या गेलं तुम्हाला त्याचं कारण फक्त एकच आहे की मला ग्रंथ लिहायचा आहे महाभारत, आणि त्याचे लेखक म्हणून तुम्ही व्हा. मोठ्या पुढं नाही म्हणता आलं नाही. म्हणले लिहितो, परंतु मी लिहत असताना तुम्ही जर कधी म्हणले जरा थांबा आणि मला थोडंसं आठवू द्या आणि डोकं खाजवायला लागले तर मी लेखणी ठेकून निघून जाईल. व्यासांनी सांगितलं तुमची आट मला मान्य आहे, पण माझी बी आट आहे. तुम्ही श्लोकाचा अर्थ डोक्यात आल्याशिवाय श्लोक लिहायचा नाही. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला व्यास महर्षींना विश्रांती घ्यायची राहायची त्यावेळेला व्यास महर्षींनी कुठं श्लोक टाकायचे की त्याचा अर्थ गणपती बाप्पाला उमजायचा नाही. म्हणजे इतके विद्वान व्यास महर्षी, ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. चला जाऊया. कुठं राहतात व्यास महर्षी? बद्रिकाश्रमाला. चला जाऊया, टाईम वेस्ट करण्यापेक्षा. लगेच त्या ठिकाणी गेले. विचारलं व्यास महर्षी आहेत का आश्रमात? म्हणले स्नानाकरता गंगेवर गेले. मग या ठिकाणी टाईम व्यतीत करण्यापेक्षा आपण गंगेवर जाऊया. आणि ही मंडळी सर्व गंगेवर गेली आणि यांच्याकडे पाहून त्यांनी कानामध्ये बोटं घातले आणि 3 बुड्या गंगेमध्ये मारल्या. आणि 3 बुड्या मारत असताना 3 मंत्र म्हणले. शूद्रधन्या, नारी धन्या, कली धन्या.
यांना वाटलं आपण गंगेचे, यमुनेचे व गोदावरी सरस्वती अशी मंत्र स्नान करत असताना म्हणतात. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती भंगा, असे श्लोक आपण स्नान करत असताना म्हणतो. परंतु आज मात्र व्यास महर्षींच्या तोंडातून वेगळंच आपण ऐकतोय. याचा अर्थ काय होत असेल आपण व्यासांनाच विचारूया. व्यास महर्षींचं स्नान झालं, कपडे बदलवण्याकरता काठावर आले आणि असे कोणी स्नान करत असताना आंघोळ करत असताना दर्शन नाही घ्यायचं, कपडे बदलवत असताना दर्शन नाही घ्यायचं. कीर्तन चालू झाल्यानंतर मध्यंतरी येऊन माणसं तुडत यायचं आणि मग दर्शन घ्यायचं आणि परत तिथं जाऊन बसायचं. असं काम नाही करायचं, नाही तर विक्षेप करण्याचं पाप लागतं. तसंच देवपूजाचा करत असताना, जेवण करत असताना, झोपलेलं असताना दर्शन घ्यायचं नाही, नेम आहे. त्यांचे कपडे बदलवणं झालं आणि आलेल्या मंडळींनी दर्शन घेतलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. दंडवत घातला. दंडवत दंडापरी काही उरी नुरवावी, लोटिली का काठी पडली जैसे. या पद्धतीनं दर्शन घेतलं. हीच पद्धत आहे खरी. दर्शन घेतलं. व्यासांनी विचारलं कुणीकडे आलात? आम्ही कुणीकडे आलं हे नंतर सांगू, पण तुम्ही जे स्नान करत असताना 3 मंत्र उच्चारले त्याचा अर्थ काय होतो तो आम्हाला समजून सांगा. म्हणले ठीक आहे, नीट लक्ष देऊन ऐका. मांडी घालून. शूद्रधन्य हा शूद्रधन्य आहे. वर्ण किती आहेत? कोणी मानू नाही तर नको मानू. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. कोणी मानू नाही तर नको मानू. कोणाच्या मान्यावर आणि न मान्यावर हे अवलंबून नाही. कारण हे 4 वर्ण भगवंतांनी निर्माण केले, कोणी सटोक्या बटोक्याने निर्माण केलेले नाही. तुम्हाला जर कधी नदी अडवायची असेल तर सांडवा काढावा लागेल, नाहीतर मोऱ्या ठेवावं लागतील, तरच नदीला अडवता येणार आहे, नाही तर अडवता येणार नाही. तुम्हाला जर कधी हायवेवर काम करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी पर्याय मार्ग काढावा लागेल, तरच काम करता येईल. तसं भगवान परमात्म्याने जे 4 वर्ण निर्माण केले ना, ते तुम्हाला नष्ट करता येणार नाही. फक्त हेच करता येईल, BC, OBC, ST, NT म्हणजे पर्याय. पूर्वी शिकवण्याचं काम ब्राह्मण लोक करत होते, आज शिक्षक. पूर्वी रक्षणाचं काम क्षत्रिय करत होते, आज मिलिटरी रक्षक. पूर्वी आयात निर्यात दळणवळण हे काम वैश्य लोक करत होते, आज जे करतात ते पोषक. पूर्वी सेवा करण्याचं काम शूद्र मंडळी करत होती, आज देखील कोणीतरी कोणाची तरी सेवा करतं. सर्व फौजदार नाही, कोणी हवालदार बी आहे आणि कोणी पोलीस बी आहे आणि कोणी त्यांच्या हाताखालचा शिपाई पण आहे. म्हणजे हे शूद्र, हे सेवक. पण तुम्हाला मात्र 4 वर्ण नष्ट करता आले नाही, फक्त पर्याय म्हणून हे नावं ठेवले. असे 4 वर्ण, त्यापैकी तुम्हाला सांगतो 3 वर्णांना द्विज म्हणतात. द्विज का म्हणतात? ज्यांचा 2 वेळेला जन्म होतो त्याला द्विज म्हणतात.
एक वेळा आईच्या उदरातून आणि एक वेळा उपनयन संस्कार. आज समाजातले संस्कार गेले, तो भाग वेगळा. समाजात संस्काराला प्राधान्य राहिलं नाही. असे जे द्विज आहेत त्यांना उद्धारासाठी षडकर्म सांगितलेले. कारण जीवनामध्ये उदरभरण, उत्कर्ष आणि उद्धार या 3 गोष्टी आहेत. काहींचं लक्ष फक्त जेवण्याकडं, खाई लेवून लोई लेवून, खाऊन घ्यायचं आणि झोपून घ्यायचं. काहींचं लक्ष फक्त पिंड पोषणाकडे. पण पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पिंडाकडे लक्ष देणं हे अधम पुरुषाचं ज्ञान आहे, तो कीर्तनकार का असेना. ज्याचं लक्ष या पिंडाकडे आहे तो अधम आहे. म्हणून या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं गेलं नाही. दुसरा क्रमांक उत्कर्ष. काहींचं लक्ष उत्कर्षाकडं. साधी जमीन होती, बागायत केली. सुधारित पद्धतीनं जमीन करायला लागला, उत्कर्ष. साधं घर होतं, स्लॅबचं बांधलं, 2 मजली बांधलं, 3 मजली बांधलं, संडास बाथरूम, सुखसुविधाने युक्त. घरामध्ये TV, कूलर, नाही तर AC. पायी चालत होता, सायकल घेतली. सायकल चालवत होता, मोटरसायकल घेतली. मोटरसायकल चालवत होता, 4 व्हीलर घेतली. उत्कर्ष. चांगलं आहे उत्कर्ष. हा पहिल्यापेक्षा बरा. पण तुम्हाला सांगतो, कितीही प्रेम या शरीरावर केलं आणि किती याला खाऊ घातलं तरी पण एक दिवस देह जाईल जाईल याची काळोबा खाईल. आणि बदाम खाणाऱ्याची आणि शिळ्या भाकरी खाणाऱ्याची राख जर कधी पाहिली तर दोन्ही राखीमध्ये फरक राहतो. बरोबर आहे ना? काही फरक नसतो. म्हणजे या शरीराला किती प्रेम केलं तर उपयोग काही नाही. मग उत्कर्ष महत्वाचा आहे. पण उत्कर्ष किती बी केला दादा तरी तो उत्कर्ष फक्त या जन्मापुरता. पुढच्या जन्मामध्ये या उत्कर्षाचा काही फायदा नाही. एकाने सुंदरपैकी बंगला बांधला. बंगला बांधल्यानंतर घरभरणी वगैरे झाली, सर्व झालं आणि थोड्या दिवसांनी तो गेला. गेला म्हणजे गावाला नाही गेला, वर गेला, कायम स्वरूपाचा गेला. गाढव बनून बंगल्याच्या शेजारी आला आणि पावसात सापडला. आणि ह्या घराच्या लोकांनी त्याच्यासाठी एक खोली खोलून दिली नाही ना. टेपारनं घेतलं, काठी घेतली, दांडा घेतला आणि चांगला रपकावला. बंगला कोणी बांधला होता? याच गाढवानीनं. म्हणजे बंगला बांधणारा गाढव असं नाही, यांनीच बंगला बांधला. पण त्याच्या उपयोगाला आला का पुढच्या जन्मात? तुम्ही आम्ही कितीही लोकांच्या मुंड्या मोडा आणि किती संपत्ती कमवा, हिचा उपयोग फक्त याच जन्मापुरता, पुढच्या जन्मासाठी नाही. कदाचित या श्रीमंतीचा उपयोग या जन्मातही होणार नाही. अरे काही श्रीमंत लोकांकडं भजनी मंडळ 50-50 गुलाबजांबू खातात आणि तो नुसताच टुळू टुळू पाहतो. त्याला गुलाबजांबू खाता येत नाही. काही लोकांकडे 100 गाद्या राहतात पण त्याला गादीवर झोपता येत नाही. डॉक्टर म्हणतो तुमच्या मणक्यात गॅप आहे, तुम्हाला खाली सतरंजी टाका आणि त्याच्यावरच लोळा आणि गादींकडे टुळू टुळू पहा. म्हणजे त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. मग उत्कर्ष या जन्मापुरता आहे, पुढच्या जन्मात त्याचं काय? पण मग हे शरीर आहे कशा करता? तुम्हाला सांगतो, हे शरीर आहे उद्धारा करता. ज्यांचं उद्धाराकडे लक्ष आहे तो उत्कर्षाकडे लक्ष देत नाही आणि तो शरीराकडे लक्ष देत नाही. पण जीवनामध्ये उद्धार महत्वाचा आहे.
कारण साधू संतांना ही चिंता होती, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय घंटा येईल कर्म, जय घंटा येईल कर्म, करा समाधान चित्त माझे, काय घंटा येईल कर्म, काय घंटा येईल सार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही संगत समाधान चित्त माझे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही जरा भरा चित्त मला सांगतो उद्धाराची चिंता. आज कीर्तनकार जरी झाले ना, उद्धाराची चिंता नाही. जरी भागवताचार्य झाले ना, जरी रामायणाचार्य झाले ना, यांना उद्धाराची चिंता नाही. उद्धाराची चिंता करणारी माणसं आपल्या हातून चुकीचं काही होणार नाही याची काळजी घेतात आणि याच्यासाठी सारखी तळमळ करत राहतात. काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भीतरी अग्नी माझी, असे झुरत राहतात. पण आम्हाला ते झुरणं नाही, म्हणजे आम्हाला उद्धाराची चिंता नाही. ऐकणाऱ्याला देखील, कीर्तन ऐकणाऱ्याला देखील वाटत नाही आमचा उद्धार व्हावा, म्हणून उद्धार करणारी कीर्तनं लोकांना चालत बी नाही. त्यांना फक्त विनोदाची कथा गोड वाटते. विनोद करणाऱ्याच्या कीर्तनाला जितके लोक राहतील ना दादा, तितके लोक तुम्हाला तत्वज्ञान सांगणाऱ्याच्या कीर्तनाला सापडणार नाही. म्हणजे लोक बी कीर्तन ऐकतात ना, त्यांना बी चिंता नाही की माझा आमचा उद्धार व्हायला पाहिजे, याच्यासाठी ते बी कीर्तन ऐकतात. म्हणजे एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य की ही चिंता संत लोक करतात, उद्धार झाला पाहिजे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हीची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चेसी. म्हणून दादा उद्धार झाला पाहिजे. उद्धार नाही मिळालं खायला तरी चालेल, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा. मला खायला नाही मिळालं तरी चालेल, माझी जी संतती नाही वाढली तरी चालेल, मला संसाराच्या सुखसुविधा नाही मिळाल्या तरी चालतील, पण माझ्यावर भगवंताची कृपा झाली पाहिजे. आणि भगवंताची कृपा होणं म्हणजेच उद्धार. ही चिंता संत मंडळी करते, म्हणून उद्धार झाला पाहिजे. म्हणून जो मनुष्य उद्धारासाठी तळमळ करतो ना, तर ते खरं त्याचं ध्येय आहे, ते खरं या मनुष्य जन्माचं इति कर्तव्य आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, एक सुंदर बंगला बांधली या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया देखलिया विठ्ठलची देखलिया देखलिया विठ्ठलची देखलिया देखलिया विठ्ठलची देखलिया. जोपर्यंत प्रभू साक्षात्कार होत नाही तोपर्यंत या जन्माचं सार्थक नाही होणार. मग त्या प्रभूचं दर्शन होण्याकरता षडकर्म सांगितलेले. ये जन
याजन, अध्ययन, अध्यापन, प्रतिग्रह आणि दान ही षडकर्म सांगितलेले. हे द्विजांनी करायचं आहे. पण शूद्रांनी स्वतःचा उद्धार होण्याकरता काय करायचं आहे? त्यांनी काहीच करायचं नाही. द्विज षडकर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी की दोहीसी सरोभरी निपजे यागू. द्विजाने षडकर्म करायचं, शूद्रांनी फक्त नमस्कार करायचा. नमस्कार केल्याबरोबर निम्मे पुण्य शूद्राला मिळतं. आणि जर कधी षडकर्माचं आचरण करत असताना चूक झाली तर त्याचा प्रायश्चित्त द्विजांनी घ्यायचं. ती भानगड याला नाही. यांनी फक्त नमस्कार केल्याबरोबर निम्मे पुण्य. म्हणून शूद्रधन्य हा शूद्रधन्य. चला आता नारी धन्य हा माता भगिनी धन्य आहेत. यांना देखील स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता कोणा साधूच्या पायावर डोकं घसरण्याची गरज नाही. यांनी फक्त एकच करावं, पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची ते. पण पतिव्रता पाहिजे, पतिव्रता पाहिजे. पतिव्रता तिला म्हणतात कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री षड्गुण येतदी पतिव्रता नाम. कार्येषु मंत्री पतिव्रताचा पहिला गुण आहे. ज्या वेळेला पतीला काही संकटातून सुटण्याकरता काही डोकं चालत नसेल, कारण काय राहतं, माणसाला चिंता लागली की माणसाचा चतुरपणा जातो. माणसाला आजार लागला की माणसाचं शरीर घटतं. आणि घरामध्ये पाप घुसलं की लक्ष्मी त्या घरातून निघून जाते. चिंता से चतुराई घटे दुख से घटे शरीर पाप से घटे लक्ष्मी कह गए दास कबीर. चिंता लागली तुमच्या जीवनामध्ये की तुमचा चतुरपणा चालला जातो. आजार लागला की तुमचं शरीर कितीही तयार असेल तरी तुम्ही अगरबत्ती छाप होऊन जाता. आणि तुमच्या घरात पाप घुसलं की लक्ष्मी आपला पाय तिथून काढता येते. म्हणून अशी चिंता लागल्यानंतर पतीला काही सुचत नसेल त्यावेळेला बाईनं स्वतःच्या बौद्धिक कौशल्याने त्याला त्या संकटातून मुक्त करण्याकरता सल्ला देणं, प्रयत्न करणं, याला म्हणतात कार्येषु मंत्री. याच्याकरता बिरबलाचं उदाहरण दिलं जातं. बिरबलाचं वर्चस्व कोणाला सहन होईना. आजही तसंच आहे दादा. दुसऱ्याचं वर्चस्व काही लोकांना सहन होत नाही. काय राहतं, दह्यमाना सुतीव्रेन निचा यशो परोग्निना अशक्तास तत्पदम गंतुम ततो निंदा प्रकुर्वते. दुसऱ्या माणसाला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होतो. त्या यश रूपी अग्नीनं नीच माणसाचं अंतकरण जळून खाक होतं. तो नीच मनुष्य त्या पदाला जाण्याकरता समर्थ नसतो. आणि मग तो त्याची निंदा करत राहतो, त्याचा द्वेष करत राहतो, त्याचा मत्सर करत राहतो. कारण भारतीय माणसांचा हा स्वभावच बनलेला आहे. पुढं जाणाऱ्याचे पाय खेचायचे. एक दिवस रस्त्याने चाललो तर एक भिल्ल खेकडे पकडत होता आणि त्याचे पाय न मोडताना डब्यात टाकत होता. मी म्हणलं का रे, ते पळून नाही जाणार का? म्हणले पहा तुम्ही गंमत पाहिली तर एक खेकडा वर चढण्याचा प्रयत्न करत होता आणि खालचे खेकडे त्याचे पाय धरून खाली खेचत होते. मी म्हणलं जे लोक पुढं जाणाऱ्याचे पाय खाली खेचत असतील तर त्यांनी मागच्या जन्माचा गुणधर्म टाकलेला नाही. हे खेकडे बुवा लोकांमध्ये बी आहेत. भाऊ, जर कधी बुवा लोक तुमच्यासारखे एका ठिकाणी आले तर काय क्रांती करतील, काय क्रांती करतील, भारत हालून सोडतील. तुम्हाला सांगतो, जर कधी सर्व कीर्तनकार आणि कीर्तनकारांना मानणारे जर कधी एका ठिकाणी आले तर मुख्यमंत्री आमचा कीर्तनकार राहील.
आणि आमचा कीर्तनकार भ्रष्टाचार करून करून किती करेल हो. तो काही पुढाऱ्याने इतका करणार नाही. मी एका साधूला बोललो होतो बरं का, नाव नाही सांगत. मी एका साधूला बोललो होतो, म्हणलं महाराज तुम्ही मुख्यमंत्री जर कधी झाले तर तुम्ही भ्रष्टाचार करून करून किती करशाल. काहीच करू शकत नाही. आता योगी आदित्यनाथ संन्यासी माणूस आहे, काय भ्रष्टाचार करेल. आणि त्यातल्या त्यात माझ्यासारखा पापाला घाबरणारा. मी खोटं नाही सांगत बरं. मी गोशाळेचं जेवण देखील घेत नाही. मी गोशाळेचं जेवण घेतो पण 18,000 रुपये वर्षाला देतो जेवणाच्या मोबदल्यात. तिथलं पाणी देखील फुकट पित नाही. मग जर कधी मला पाप त्याच्यातलं दिसतंय तर मग लोकांच्या पैशामध्ये मला पाप दिसणार नाही का. आणि असेच जर कधी पाप भिरू सत्तेमध्ये आले तर सांगा कुणीकडे जाईल, काय होईल, किती बदल होऊन जाईल. आणि तुम्हाला सांगतो पण आम्ही एका ठिकाणी येतच नाही. तुम्ही पण आमच्या पाठीमागं राहणार नाही. तुम्ही जितके आज प्रेमानं आमचं कीर्तन ऐकतात ना, मी जर कधी उद्या राजकारणामध्ये उतरलो ना तुम्ही म्हणशाल या बुवा लोकांना काय करायचं आहे राजकारण. दादा खरंच काही करायचं नाही. बुवा लोकांनी त्याच्यात पडू नये, परंतु त्याच्यात पडणारे लोक असे तयार करावेत की ते साधू वृत्तीचेच असले पाहिजे. बस. चला मी कशाकरता सांगत होतो की पुढं जाणाऱ्याचे पाय खाली खेचणारे असे कितीतरी लोक आहेत. बिरबलाचं वर्चस्व सहन होईना, तो पदावरून खाली गेला पाहिजे. नाना प्रकारचे प्रयत्न केले परंतु ते असफल झाले. पण प्रयत्न सोडले नाही. जसं उंदरासाठी तुम्ही नळे कितीबी दाबत राहा पण तो पाडल्याशिवाय राहत नाही. शेवट नळे बुजणारा थकतो पण पाडणारा थकत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो ते सर्व थकलेच नव्हते, ते प्रयत्नच करत होते. आणि त्यांनी एक फॅमिली डॉक्टर हाताशी धरला आणि त्याला सांगितलं बिरबल घरी गेला पाहिजे. घरी गेला म्हणून समजा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि बस राजाची नाडी तपासली. राजेसाहेब तुम्हाला फार मोठा आजार झाला आहे, या आजारातून मुक्त होण्याकरता औषध आहे, पण ते औषध बैलाच्या दुधातून घ्यावं लागतं. अरे बैलाचं दूध कुठे मिळेल. बिरबल हुशार आहे, त्याला सांगायचं जोपर्यंत बैलाचं दूध आणत नाही तोपर्यंत दरबारात यायचं नाही. बैलाचं दूध मिळत नाही आणि बिरबल दरबारात येत नाही. टाकली आग काढीन गेला निघून टाकडीला. आणि बस बिरबल आला. बादशाह म्हणायला लागला बिरबल फार मोठा आजार झालाय मला, या आजारातून मुक्त होण्याकरता औषध आहे, परंतु ते औषध बैलाच्या दुधातून घ्यावं लागतं. जोपर्यंत बैलाचं दूध तू आणत नाही तोपर्यंत दरबारात यायचं नाही. बिरबलला जागेवर चिकनगुन्या झाला. बिरबल गपकन खाली बसलं, डोळ्यासमोर अंधाऱ्या, काही सुचेना. तसाच उठला आणि घरी गेला. बाई रोजच्या रोज आरती करण्याकरता पुढे यायची. आज काय नवल घडणं म्हणून ऐकायची. पण त्या दिवशी आरती घेऊन पुढे आली आणि बाईला सांगितलं आज काही माझी आरती करू नको, मी काही पराक्रम केला नाही, उलट माझा त्या ठिकाणी अपमानच झालेला आहे आणि उद्यापासून कदाचित मला आता त्या नोकरीवर जाता पण येणार नाही. अहो झालं काय, तुला सांगून उपयोग काय. अहो माणसाने आपलं दुःख वेशीला टांगलं पाहिजे. कोणीतरी हिला सांगणारा भेटून जातो. सांगा काय झालं ते. कोणाला कचपट समजू नये, कोणाला कमी समजू नये. अरे कोणाच्याही तोंडातून काहीतरी मोठं काम होऊन जाऊ शकतं. सांगा बरं काय झालं ते. म्हणले असं असं झालं. काय टेन्शन घेऊ नका, मस्तपैकी जेवण करा, ॲस्प्रोची गोळी घ्या आणि झोपून राहा. मी दूध पोच करते, काय टेन्शन घेऊ नका. त्याचं जेवण झालं, ॲस्प्रोची गोळी घेतली, झोपला. आणि बाईनं बरे माठे कपडे
बादलीमध्ये घेतली आणि धुण्याकरता रात्री 12-12:30च्या सुमाराला राजहौदावर गेली. प्रधानमंत्र्याची बायको असल्यामुळे कोणी अडवलं नाही आणि त्या ठिकाणी जोरजोराने धुवायला सुरुवात केली. आणि जोरजोराने धुत असताना याची झोप जागली बादशाची. बादशाह तिथं गेला. कोण तू? म्हणे मी बाई. अरे पण कोणाची कोण? बिरबलाची पत्नी. एवढ्या रात्री धुवायला येण्याचं कारण काय? अहो काय सांगायचं. बिरबल दरबारातून आले. घरी आल्यानंतर एकाएकी पोटात दुखायला लागलं. बोलता बोलता बिरबल प्रसूत झाले आणि ती विटाळ चंडाळाचे कपडे ठेवता येत नाही म्हणून धुवायला आली. म्हणले तू ठिकाण्यावर आहे का? म्हणले काय झालं? माणूस कुठं प्रसूत होत असतो का? म्हणले ज्या राज्यामध्ये बैल दूध देतो त्या राज्यामध्ये माणूस प्रसूत व्हायला काय अडचण आहे? तुम्हाला सांगतो तो राजा जाऊन झोपला, अजून नाही उठला, फक्त मीच कीर्तनात उठवला. याला म्हणतात कार्यशू मंत्री. भोज्यशू माता अर्थ लक्षात घ्या. शेनीशू रंबार अर्थ लक्षात घ्या. मला सर्व स्पष्ट करायचं नाही. धर्माला अनुकूल पाहिजे. क्षमा करण्याच्या बाबतीमध्ये धरित्री पाहिजे. धरित्रीवर आपण लघुशंका करतो, दीर्घशंका करतो, काय करत नाही, तरी पण ती धरित्री सहन करते आणि तुमचं आमचं धारण पोषण करते आणि आपल्याला सांभाळते. त्याप्रमाणे बाईनं नवऱ्याच्या बाबतीमध्ये क्षमा या धरित्री याला म्हणतात पतिव्रता. आणि अशा पतिव्रतेमध्ये 4 प्रकार आहे. उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि अधम. मी फक्त 3च सांगतो, अधम काही सांगत नाही. उत्तम पतिव्रता. पतिव्रते जीने व्रताराच्या वर्तमाने, व्रताराच्या वर्तमाने, व्रताराच्या वर्तमाने. पतिव्रता जीने व्रताराच्या वर्तमाने, व्रताराच्या वर्तमाने, पतिव्रताजीने व्रताराच्या वर्तमाने. पती जिवंत तर पत्नी जिवंत. पती मेल्याची वार्ता कानावर येऊन आदळल्याबरोबर जिचे प्राण उडून जातात याला म्हणतात उत्तम पतिव्रता. जयदेव स्वामीच्या पत्नीचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या, मला सांगायला वेळ नाही. कलियुगामध्ये धुंडा महाराजांच्या बायकोचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. नुसते महाराज गेले, ऐकल्याबरोबर मला घेऊन चला, दिसत नव्हतं, मला घेऊन चला. तिथं नेलं. सुनबाई कुंकवाचा करंडा घ्या, मला कुंकू लावा. महाराज वारले, कस काय कुंकू लावायचं? आता आहे तो पुसायचा. आणि कस काय लावायचं? नाही, महाराज आहेत, कुंकू लावा. लावला कुंकू. पतीच्या चरणाची पूजा केली. महाराज, मी जन्मभर तुम्हाला साथ दिली आणि तुम्ही शेवट सोडून चाललात. मी नाही राहू शकत पाठीमागं, मी तुमच्याबरोबर येते असं म्हणून चरणावर मस्तक ठेवलं, उचललंच नाही. तिथंच प्राणपाखरू उडून गेले. आणि एकाच वेळेला तुम्हाला सांगतो, त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये दोघांची अंत्ययात्रा आणि एकाच वेळेला चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये दोघांची चिता. याला म्हणतात उत्तम पतिव्रता. चला मध्यम पतिव्रता. आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. पतीच्या पाठीमागं सती जाते. तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती. पतीच्या पाठीमागं सती जाते. तिसरी पतिव्रता. पतीच्या पाठीमागं सती जात नाही, पण उरलेलं आयुष्य मुलांच्या ताब्यामध्ये राहून पावित्र्याने जगते आणि जीवनामध्ये कुठलाही कलंक लागू देत नाही. कारण पानी से पतला कौन है, कौन भूमि से भारी, आगन से तेज कौन है, कौन काजल से कारी, पानी से पतला ज्ञान है. किती पुस्तकं वाचली, डोक्यात नाही राहिले. किती कीर्तन ऐकली, डोक्यात नाही राहिले. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. पाप भूमी से भारी, पापी भूमीपेक्षा वजनदार आहे.
आणि तुम्हाला सांगतो अग्नीपेक्षा तेज क्रोध आहे. आणि कलंक काजल सेकारी. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, पण लागलेला वाट पाडेपणाचा कलंक नाही धुतल्या गेला. अजय मेळाचा उद्धार झाला, घेण्याकरता विमान आलं, पण तू लागलेला कलंक नाही धुतल्या गेला. वेश्या गणिका, तिचा भगवान परमात्म्याने उद्धार केला, पण लागलेला कलंक नाही धुतल्या गेला. चंद्राला देव मानतात आणि चतुर्थीच्या दिवशी आपलं द्वितीयेच्या दिवशी कपडा फाडून दशी वाहतात आणि आपली दुर्दशा घालवण्याकरता त्याची पूजा करतात. परंतु त्याच चंद्राकडून झालेला दोष, तो लागलेला कलंक धुतल्या गेला का? नाही धुतल्या गेला. म्हणून कलंक हा काजळापेक्षा काळा आहे. बोलताना जीभ घसरली तर बतीशी खाली येते, चालताना पाय घसरला तर फ्रॅक्चर होता, पण वागण्याचा पाऊल जर कधी घसरला तर मग कोणची गती सांगता येत नाही. नष्टस्य कान्या गती, कोणची गती सांगता येत नाही. एवढ्याकरता अशा कलंकाला जी माऊली घाबरते आणि पावित्र्याने जीवन जगते. या तिन्ही प्रकारच्या पतिव्रतांना तुम्हाला सांगतो स्वतःचा उद्धार करण्याकरता काहीच काळजी नाही. त्यांनी फक्त पतीच्या मताला अनुसरण. कारण शिष्य करी पाप भोगावे गुरुने, स्त्रीने केले घेणे पुरुषाची, स्त्रीने केले घेणे पुरुषाची, केले घेणे पुरुषाची, स्त्रीने केले घेणे पुरुषाची. शिष्य करी पाप भोगावे गुरुने, भोगावे गुरुने, स्त्रीने केले घेणे पुरुषाची, स्त्रीने केले घेणे पुरुषाची, आदिने दिने गेले पुरुषाची, पुरुषानं जर कधी पुण्य केलं तर अर्ध पुण्य बाईला आपोआप मिळतं, आणि स्त्रीनं जर कधी पुण्य केलं तर ते पुण्य पूर्ण तिलाच मिळतं. आणि स्त्रीच्या हातून जर कधी चूक घडली तर त्याचं निम्मे पाप याच्या डोंबल्यावर येतं. आणि यांनी जर कधी कीर्तन झाल्यानंतर जाता जाता दुसऱ्याची चप्पल मारली तर त्याचं पुरच्या पूर पाप त्याच्या डोंबल्यावर राहतं. आता सुनील तात्याने ते परिक्रमाला गेलेले ना, मी त्या ताईला म्हणलं, ताई तू बरोबर जाऊन 1.5 पट पुण्य कमवून राहिली आणि अर्धा पट मध्येच फक्त तात्या आहे. तात्यानुस तर तुमच्या हातच्या चपात्याच खात्या, पण अर्धा पटच पुण्य, पण तुम्हाला मात्र 1.5 पट पुण्य. इथं जर कधी नवरा बायको दोघंच्या दोघं कीर्तनाला आले असतील तर 1.5 पट पुण्य माता भगिनींना आणि अर्धा पट पुण्य फक्त पुरुषाला. पण बाईनं जर कधी दुसऱ्याचा स्कार्फ घेऊन गेली तर तिचं अर्ध पाप आणि याचं चप्पल चोरण्याचा पूर्ण पाप, 1.5 पट पाप याच्याच वाटेवर. म्हणून माता भगिनी धन्य आहेत की त्यांना काही स्वतःचा उद्धार करण्याकरता गरज नाही. म्हणून नारी धन्य हा. आणि आता शेवट आहे का, कली धन्य हा. 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृत योगामध्ये 10 वर्षे ध्यान केल्यानंतर जे पुण्य मिळत होतं तेच पुण्य त्रेतायुगामध्ये 1 वर्षभर यज्ञ केल्याने मिळत होतं. जे पुण्य त्रेतायुगामध्ये 1 वर्षभर यज्ञ करून पुण्य मिळत होतं ते पुण्य द्वापार युगामध्ये फक्त 1 महिनाभर पूजन केल्याने मिळत होतं. जे पुण्य 1 महिनाभर पूजन केल्यानं द्वापार युगामध्ये मिळत होतं ते पुण्य या कलियुगामध्ये 1 दिवसभर नाम संकीर्तन केल्याने मिळतं. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन.
देणे नारायण देईल भेटी देणे नारायण देईल भेटी कलियुगामाई रामे कलियुगामाई रामे देणे नारायण देणे नारायण कीर्तन म्हणून कलिधन्य. आणि या कलियुगामध्ये नाम संकीर्तन साधन अतिशय चांगलं. स्वरूप कीर्तन, नाम संकीर्तन, गुणकीर्तन, लीला कीर्तन, तेव्हा हे बाकीचं कीर्तन करण्याकरता तुम्हाला अभ्यास करावा लागतो, पण नाम संकीर्तन करण्याकरता अभ्यास नाही करावा लागत. तुम्ही फक्त नाम संकीर्तन करा. हरे राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 राम 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 बोला बोला सर्वजण हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. असं साऱ्या दिवसभर साऱ्या रात्रभर खरं सप्त्यामध्ये पाहिजे. तुम्हाला सांगतो नाम साधना काही वेगळीच आहे. आम्ही लोकांना नाम साधना विसरून चाललो. नाम साधनेकडे आमचं लक्षच नाही. खरोखर आळंदीमध्ये एक सप्ताह व्हायचा, 24 तास 7 दिवस विठोबा रखुमाई, 24 तास. दगाजी बापू एक दिवसभर सारखं 24 कलाक 24 तास हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. त्या बोराडीजवळ एक वाडी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी दर 15वाडी एकादशीला सर्व भाविक भक्त माता भगिनी दिवसभर 4 माता भगिनी सारखं हरिरामाचं चिंतन करतात आणि रात्रभर पुरुष मंडळी करते. असं प्रत्येक गावात व्हायला पाहिजे. आणि ही नाम साधना काही वेगळीच राहते. 24 तास जर कधी नाम साधना केली तर कुणीकडे 10 वर्षे ध्यान करण्याचं पुण्य, कुणीकडं 1 वर्षभर यज्ञ करण्याचं पुण्य. यज्ञ करणं सोपं आहे का? ध्यान करणं सोपं आहे का? पूजा करणं सोपं आहे का? महिनाभर पूजा करण्याचं पुण्य आणि कुणीकडे 1 दिवसाचं पुण्य सारखं. आणि परत तुम्हाला सांगतो, कली हा तोषाची खाण आहे. ऐका कलीचे महिमान, असत्यासी जिती जन, पापा देती अनुमोदन करती हेळण संताचे. तुम्हाला सांगतो कलियुगामध्ये शारीरिक पाप आहे, मानसिक पाप मानलेलं नाही. मनाने तुम्ही किती बी पाप करा, तुम्हाला काही नाही होणार. फक्त शरीराने पाप करू नका.
म्हणून तर कबीर महाराज म्हणतात, मन जाए तो जाने दो, मत जाने दो शरीर, न खिचे कमान तो कहाँ से लगेगा तीर. म्हणून मानसिक पाप मानलेलं नाही कलियुगामध्ये, फक्त शारीरिक पाप मानलेलं आहे. म्हणून कली धन्य आहे. आणि या कलियुगामध्ये वस्तुतः तुम्हाला सांगतो, दोषाची खाण आहे कली. सांगत बसत नाही, वेळ नाही आपल्याजवळ. तेव्हा दोषाची खाण कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे किंवा झाले धर्माचे वाटोळे. कलियुग तुम्ही पाहूनच राहिले ना दादा. पण काय, 72 खुडी घोडं पण देवमन कंठी. त्याच्यामुळे त्या 72 खुडीकडे लक्ष देता येत नाही. त्याप्रमाणे या कलियुगामध्ये नामसंकीर्तन एक दिवसभर जर कधी केलं तर एवढं पुण्य मिळतं की 10 वर्ष ध्यान करण्याचं पुण्य, 1 वर्षभर यज्ञ करण्याचं पुण्य, 1 महिनाभर पूजन करण्याचं पुण्य मिळतं. एवढं नामसंकीर्तन साधन चांगलं आहे. एवढं चांगलं आहे, एवढं चांगलं आहे. हे तुकोबारांनी पाहिलं आणि तुकोबारांना अभंगाचं पहिलं चरण आठवलं. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन तुकोबारांना एवढं कीर्तन चांगलं आहे, एवढं कीर्तन चांगलं आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. ज्ञानदेव म्हणे नाम ये सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ. या विना सकळ क्षीणवाया, या विना सकळ क्षीणवाया, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ. या विना साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे सर्व साधनात सोप, बाकीचा शीण आहे. अवघ्या वाट्या झाल्या शीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. बाकीचा नुसता शीण आहे. म्हणून नाम संकीर्तन हे चांगलं आहे, चांगलं आहे. नाम चांगले चांगले
माझे कंठीराव भले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, नाम साराची सार, शरणागता यम किंकर. अरे किती चांगलंय, किती चांगलंय. हे तुकोबारांनी पाहिलं आणि तुकोबारांना हे अभंगाचं पहिलं चरण सुचलं. कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन चांगलंय, कीर्तन चांगलंय. पण का हो, एकाचाच चांगुलपणा सांगण्याकरता दुरुक्ती का वापरली? एकदाच का बोलले नाही, 2 वेळाला का बोलले? 2 वेळाला जर कधी बोलले तर दुरुक्ती दोष येतो, 3 वेळाला बोलले तर पुनरुक्ती दोष येतो. मग तुकाराम महाराजांना हे माहिती नाही का? माहिती आहे. मग माहिती असताना त्यांनी दुरुक्ती का वापरली? दुरुक्ती 3 प्रकारची: आदरार्थी, पूर्णार्थी आणि निश्चयार्थी. निश्चयार्थी दुरुक्ती, श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद. याच्यात जी दुरुक्ती आहे ती कोणची आहे? निश्चयार्थी. मी हे काम करेल म्हणजे करेलच. दुरुक्ती आली पण कोणची? मी येतो म्हणजे येतोच, टाळणार नाही म्हणजे नाहीच. म्हणजे ही जी दुरुक्ती आहे ना, ही निश्चयार्थी. ही निश्चयार्थी दुरुक्ती. आता पूर्णार्थी दुरुक्ती का हो? टाकळी गावातले सर्व लोक जीवन गेले का? लगेच दुसरा माणूस म्हणतो माणूसन माणूस. माणूसन माणूस म्हणजे पूर्णार्थी. का हो, तुम्ही सर्व घरी आमंत्रण सांगितलं ना, एकम एक, होम टू होम. दुरुक्ती आहे की नाही? पण कोणची आहे? पूर्णार्थी. ही पूर्णार्थी दुरुक्ती. आणि आदरार्थी दुरुक्ती, तुम्ही जरूर जरूर कार्यक्रमाला येण्याचं करावं. आदरार्थी. कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले, याच्यात काय? आदर. हां, कुठपर्यंत गेले नाही विचारलं तरी चालतं. विचारतीच नाही कुठपर्यंत गेले. पण आदर, आदरामध्ये दुरुक्तीचा दोष नाही, पूर्णामध्ये दुरुक्तीचा दोष नाही, निश्चयामध्ये दुरुक्तीचा दोष नाही. म्हणून नाम संकीर्तन या साधनाबद्दल तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये आदर होता, आदर. आणि म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांगलंय, कीर्तन चांगलंय. असेल चांगलं पण फायदा काय? दिखने में अच्छे, चलने में ढपू, नाही का? काही तर लई चांगले असतात, काही तर लई चांगले असतात. एक बाईला गवताचा भारा उचलायचा होता आणि पैलवानाला चांगली ताकद होती, चांगली ताकद होती. नुसत्या एका बोटाने भारा उचलून देईल एवढी ताकद होती. बाईनं सांगितलं, अहो एवढा भारा उचलून द्या. त्यांनी सांगितलं, याच्यासाठी बदाम खाल्ले का मी? याच्यासाठी काजू खाल्ले का? याच्याकरता जोर बैठका काढले का? याच्याकरता डाव शिकलो का? मग हे बोलून डाव देण्याकरता डाव शिकला का? म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगतो गण चांगला आहे, पण उपयोग काय? तुम्हाला सांगतो, मला आता ती खुर्ची लागते बसायला, शौचाला खाली बसता येत नाही. जेवायला बी खुर्ची आणि शौचाला बी खुर्ची. जिथं कमोडची व्यवस्था आहे तिथं जमून जातं. आता बाहेर त्याच्यामुळे जाता येत नाही. मग ते दिंडीचं एक गाव आहे बरं का, सापटगाव. दिंडीचं गाव आहे, पण जे अन्न जाते ते मळ्यात राहतात आणि दिंडी गावात उतरते. ते मळ्यातून भाकरी आणतात. मग तिथं मी म्हटलं, पा बरं विचारून इथं जाता येईल का मला? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आमच्या बंगल्यामध्ये आम्ही वारकऱ्याला येऊ देत नाही.
गण चांगलं आहे, गण चांगलं आहे, पण काय उपयोग आहे? गण चांगलं असतं पण उपयोग काय? काही काहींचं खूप चांगलं असतं. तुम्हाला सांगतो, घरामध्ये 2घच जण राहत होते आणि बंगला मोठा होता आणि घरात 2च जण राहत होते. टिकोबा टिकाईन विठोबा रखुमाई, बिबिन बिबला आणि पीटीन तबला. 2घच जण राहत होते आणि शेजारी घर पडलं त्यांचं. पाऊस पडला, घर पडलं. ती बिचारी वाचली, पण त्यांचा संसार मात्र उघड्यावर. त्यांनी विनंती केली की आम्ही या घरात राहू शकतो का? काय अडचण होती राहू द्यायला? आम्ही पैसा लावला काही तुमच्यासाठी लावला का? तुम्हाला सांगतो, त्यांनी पाल बांधून तिथंच राहिले, परंतु इथंच यांनी येऊ दिलं नाही. काय कामाचं असलं घर? गण चांगलं आहे पण उपयोग काय? तुम्हाला सांगतो, एकाने मोटरसायकल घेतली, बेलदारवाडीची गोष्ट. मोटरसायकल घेतली आणि शेजारच्याची बायको आजारी पडली. त्यांनी सांगितलं, दादा तुम्ही मोटरसायकल घेतली, माझ्या बायकोला 40गावला दवाखान्यापर्यंत घेऊन जायला द्या ना. मी मोटरसायकल घेतली, माझ्या पैशाने घेतली, माझ्यासाठी घेतली. त्याच्यात तुझ्या बायकोचा तुझा काय संबंध? नाही दिली. पण लक्षात घ्या, आपण जे काही वस्तू वापरतो ना, याला कोणाचे तरी आशीर्वाद असतात, हे विसरू नका कधी बी. तुम्हाला सांगतो, नाही 6 महिन्यांनी तो मनुष्य 6 महिन्यांनी तो मनुष्य त्या मोटरसायकलवर बसू शकला नाही. अर्धांगवायू असा गेला की आजही तो मनुष्य ठीक नाही. तो स्वतःच्या मोटरसायकलवर तर बसू शकला नाहीच नाही, पण दुसरा चालवत असतानाही बसू शकला नाही. म्हणून दादा कधी बी असेल गण चांगलं, काय उपयोगाचं नाही. तुम्हाला सांगतो, जर कधी दुसऱ्याच्या उपयोगी पडत असाल तर तुमचं चांगलं चांगलं दिसेल, नाही तर काही कामाचं नाही. नाही तर काही काही नुसते असे एकटे जातात नांदगावला आणि कोणी हात दिला तर थांबवत नाही, येडी आळत नाही. कारण काय उपयोगाचं नाही. अरे एखादी वेळेला बसून घे, तेवढं पुण्य. जर कधी पेट्रोल संपलं तर लोटायला उपयोगी पडेल. जर कधी पंक्चर झाली तर नाही, सांभाळायला उपयोगी पडेल, लोटायला नाही, पण सांभाळायला उपयोगी पडेल. खोलून घेऊन येतो मी पंक्चर काढून, उपयोगी पडेल. पण हे एकटं जातं आणि तुम्हाला सांगतो तसंच तर पडतं. चांगलं आहे पण फायदा काय? तसं नाम संकीर्तन हे साधन चांगलं आहे पण फायदा काय? फायदा होय अंग हरिरूप. हे शरीर हरिरूप होतं, हे शरीर हरिरूप होतं. अरे हे शरीर कसं काय हरिरूप होणार? हे शरीर कसं काय हरिरूप होणार? कारण याच्या ठिकाणी षड्विकार आहे. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. हे षड्विकार आहेत ना या शरीराच्या ठिकाणी. आणि भगवंताच्या ठिकाणी षड्गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साई गुणवर्य वस्ती जेत, म्हणून तो भगवंतू. त्याच्या ठिकाणी षड्गुण आहे आणि याच्या ठिकाणी षड्विकार आहे. नीट लक्ष द्या. अस्ति, गर्भधारणा होणे, अस्ति. जायते, जन जायते, जन्माला येणे. वर्धते, वाढणे. विपरिणमते, बदल होणे. अपक्षीयते, झीज होणे. आणि शेवट राम बोलो बाहिराम, समाप्त. हे षड्विकार या शरीराच्या ठिकाणी आहेत. भगवंताच्या ठिकाणी षड्विकार नाही. मग हे शरीर कसं काय हरिरूप होणार? होऊ शकत नाही. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात हे शरीर हरिरूप होतं. मग वेदांताच्या प्रमाणे म्हणा की 2 शरीर हरिरूप होत नाही, पण 1 शरीर हरिरूप होतं. कारण शरीर हरिरूप होत नाही आणि स्थूल शरीर हरिरूप होत नाही.
राहिलं सूक्ष्म शरीर, हे 16 तत्वाचं आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन. 16 तत्वाचं हे सूक्ष्म शरीर हे हरिरूप होतं हरिरूप. पण ते बी मुख्य समानाधिकरणाने होत नाही, बाद समानाधिकरणाने होतं. आता हे काय आलं, मुख्य समानाधिकरण, बाद समानाधिकरण. तुम्हाला सांगतो, बाप मेला की बापाची इस्टेट मुलाच्या नावाने सहज होते, कारण दोघांचं जे अधिकरण आहे ते समान अधिकरण, त्याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. परंतु ज्या वेळेला आपण मुलगी पळवून आणतो त्यावेळेला तिच्या नावाच्या पुढं पहिले कोणाचं नाव असतं, बापाचं. पहिल्यांदा नांदगाव माझं गाव, लग्न झाल्यानंतर टाकळी माझं गाव. पहिल्यांदा आपल्या नावापुढं बापाचं नाव, नंतर लग्न झाल्याबरोबर आपणच येऊन होता की न मम म्हणे पिता, तो सुटी की प्रतिक्रायिता जावाई शिरके तो भाग वेगळा. तर त्या नवऱ्याचं नाव लागतं. इकडचं आडनाव देवरे, इकडचं आडनाव शेवरे. तिकडं गळ्यामध्ये कसली तरी गळसरी, लग्न झाल्यानंतर काळी गळसरी. लग्नाच्या अगोदर कुठला तरी ड्रेस, ते काय काय त्या ड्रेसाला काय म्हणतात तो, ते गादीवर खोळ घातल्यासारखं. हां, गाऊन. एक जण गेला मुलगी पाहायला, इकडे लक्ष द्या. एक जण गेला मुलगी पाहायला, तिचे घरचे लोक म्हणले की पुरीला थोडंसं गाता येतं म्हणले, थोडंसं गाता येतं म्हणले. तिनं मग यांनी सांगितलं, बाई थोडंसं गाऊन दाखव. ते कोण वाळू राहिलं म्हणले. वाळू म्हणले, मग वाळू दे. तिनं धरली, वाळून दिली यांच्या हातात. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगतो, जेवण आपलं लग्नाच्या अगोदर कुठला तरी ड्रेस, पण लग्न झाल्यानंतर साडी. लग्नाच्या अगोदर कुठला तरी गंध, लग्न झाल्यानंतर कुंकू. आता टिकली नाही का, टिकली तर टिकली, काय हरकत नाही. पण ती टिकली लावत असताना कशी लावतात, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या सौभाग्याला थुंका लावतात. काय त्याचं लक्षात घ्या जरा, मला खोलवर नाही सांगायचं. परत तुम्हाला सांगतो, ते सौभाग्य कुठंतरी काढलं की लाईटाच्या बटनाला, संडासाच्या डबड्याला, कुंकूवाल्या गेल्या बाई, टिकलीवाल्या आल्या, आणि बाथरूममधल्या सर्व भिंती सवासिनी झाल्या. इथे ढोक महाराज ठलक. एकंदरीत तुम्हाला सांगतो, हे ठीक आहे. अरे ते कोणाचं पोरग आहे, जवळ घ्या त्याला. ताई तुम्हाला बरं वाटतं, पण इकडं काय होतं, झालं आता थोडंसंच राहिलं. तर ते तिला सर्व गोष्टीचा बात करावा लागतो तिकडं, आणि ते बात करून इकडं ऐक्य करावं लागतं. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, त्वमपद वाच्य, तत्पद वाच्य याचा बात करावा लागतो.
आणि त्यावेळेला कुठं त्वमपद लक्ष आणि तत्पद लक्ष यांचं ऐक्य. या पद्धतीनं हे शरीर हरिरूप होतं. तुकाराम महाराज म्हणतात, तुझा वेदांत्या, तुझं वेदांत घाल तुझ्या खिशात. अरे हेच शरीर हरिरूप होतं, हेच हेच म्हणले कस काय. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, हे जनाई देवया, हे जनाई देवया, हे जनाई देवया, हे जनाई देवया, गोविंद ते काया, गोविंद ते काया. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. याच्याकरता दृष्टांत देतात. तुका म्हणे आळी जीवी नुरेची वेगळी. अरे ती आळी राहते ती हिरवी, अशी चालते ती, अशी चालते ती, अशी वाकडी होते ना, अशी चालते ती हिरवीगार आळी. तिला ती भिंगरुटी पकडते आणि आपल्या घरात घेऊन जाते आणि येता जाता टोचा मारते. तिला वेदना होतात. ती मरणपै ध्यान करी निरंतर भ्रमरीची. तिने तीव्र ध्याने ती किटी, होऊनी ठाकी भिंगरुटी, गगना चढी उठा उठी, उद्धवा प्रत्यक्ष देखीचे. नाथ महाराज म्हणतात, दादा अरे ती तीव्र ध्यानाने ती किटी, ती आळी, ती हिरवी असलेली लाल होऊन जाते. ती सरळ असलेली 2 ठिकाणी बारीक होते, 3 ठिकाणी जाड होते. तिला पाय नसतात, ती नुसती मणक्यावर चालते, तिला पाय फुटतात. तिला पंख नसतात, तिला पंख फुटतात. यत्किंचित प्राणी तो तीव्र ध्यानाने जर कधी एवढा त्याच्यात बदल होतो, तर या माणसाने जर कधी तीव्र ध्यान परमात्म्याचं केलं, चिंतने चिंतने तद्रूपता, हरी हरिरूप होऊन झाला. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भाग्य तरी ऋणी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, भाग्य तरी ऋणी. हे शरीर हरिरूप होतं, पण तितकं चिंतन केलं पाहिजे. पण हे शरीर हरिरूप होण्याकरता कीर्तन कसं केलं पाहिजे, कीर्तन कसं केलं पाहिजे. कीर्तनामध्ये प्रेम पाहिजे, कीर्तनात कीर्तनाचा छंद पाहिजे, कीर्तनात नाचायला पाहिजे, कीर्तनात डोलायला पाहिजे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात प्रेमे छंदे, प्रेमे छंदे, नाचे डोले, नाचे डोले. प्रेमे छंदे, आवाज. प्रेमे छंदे, नाचे डोले, नाचे डोले. प्रेमे छंदे, प्रेमे छंदे,
कीर्तन कसं केलं पाहिजे? कीर्तनात प्रेम पाहिजे, कीर्तनात नाचायला पाहिजे, कीर्तनाचा छंद पाहिजे. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला. जनार्दनी एकविध छंद, तेने परमानंद प्रगटला. एवढ्या करता दादा छंद पाहिजे, वेगळे वेगळे छंद नको पाहिजे. लोकांना लई वेगळे वेगळे छंद असतात. आता मला तेवढे छंद जर कधी सांगायचे म्हणले तर तुम्हाला माझा छंद दिसून जाईल. तर त्याच्यापेक्षा आता टाईम झालेला आहे, टाईम संपला आपला, म्हणून आता वाढवत नाही. कीर्तनाचा छंद पाहिजे, कीर्तनात नाचायला पाहिजे, नाही का? आणि ते बी असं एकटं असताना नाचलं पाहिजे. आम्ही नाचतो पण गर्दी पाहून, आम्ही पावले घेतो पण चौक पाहून. आता हे जे लोक लग्नात नसतात यांना काही नाचणं राहतं का? त्यांना म्हणा DJ घेऊन जा असा एकांतामध्ये आणि तिथं नाचा बरं. कशाचे नाचतात हिले एकाचे? ते बाया पाहतात, काही माणसं पाहतात, आणि मग यांना असे जिबा काढून वाकडं तिकडं आणि ते ढोसलून ढासलून मंगल कार्याने त्याच्यात ढोसलायला. शर्म तो उसे आती है जो शर्म से शर्माता है, शर्म तो उसे आती जो शर्म से शर्माता है. हम तो बेशर्म की औलाद है, हमें शर्म भी शर्माती है. तिथं नाचतात आणि ह्या बाया बी तिथं नाचतात. यांच्याकडं भगवतीच्या रूपाने पाहायचं आम्ही, आणि ह्या तिथं नाचतात. तुम्हाला सांगतो बायांचं नाचणं शोभत नाही. कोणाची नजर कशी, कोणाची नजर कशी, तुम्हाला काय कळतं त्याच्यातलं? पहिल्या बाया नाचत नव्हते का? आनंद व्यक्त करत नव्हते का? करत होत्या. मस्तपैकी अशा बाया जमायच्या आणि त्याच्यामध्ये एक बाई उभी राहायची, मस्तपैकी घुंबर घालायची, मस्तपैकी नाचायची. पण जर कधी मनुष्य रस्त्याने चालताना दिसला की गपकन खाली बसून जायचे. मर्यादा होती, ही मर्यादा सुटली बाबा आज. तुम्हाला सांगतो, आम्ही तरी भरभरून कपडे वापरतो, पण यांचं तर असं चाललंय, तुझी कमी का माझी कमी, तुझी कमी का माझी कमी, तुझी कमी का माझी कमी. होय बहीण एक दिवस वडरीन जाय बिना चोळीची. काय सांगायचं बी पाप झालं भाऊ आता. अरे मर्यादा ही घरची, ही इज्जत ही घरची. ह्या सर्व भगवत्या बसलेल्या आहेत. या भगवतींनी आपलं भगवत स्वरूप सोडायचं आणि कुठंतरी नाचायचं. ते वाजवणारे काही चांगलं वाटतं का? नाही, मला तरी अजिबात आवडत नाही. मी आपलं डायरेक्ट टाळीच्या ठिकाणी जातो आणि तिथं टाकले अक्षता की लगेच निघतो. मला काही पटत नाही ह्या गोष्टी. आणि नाचण्याच्या याच्यामध्ये आपला मुहूर्त गमवून टाकतो. मुहूर्ताची किंमत काय सांगायची तुम्हाला? मुहूर्त किती महत्त्वाचा राहतो जीवनामध्ये. मुहूर्त मिळतो का कधी? मग मुहूर्त नाही हुकू द्यायला पाहिजे. वडर समाजाचं लग्न होतं भाऊ, वडर समाजाचं. आमच्या दिंडीला पंगत राहते त्यांची, करकमला. लग्न होतं 10:42 किती वाजता? 10:42. आमदार येणार होता लग्नाला, पण लेट झाला. बरोबर 10:42लाच लग्न लावलं वडर लोकांनी. मला कळे ना की वडर कोण आणि पाटील कोण. जे लेट लग्न लावतात, खूप उशीर करतात, असं जाऊ द्या. कीर्तनाबद्दल प्रेम पाहिजे, कीर्तनाचा छंद पाहिजे, कीर्तनात नाचायला पाहिजे, कीर्तनात डोलायला पाहिजे. आणि ती बी स्त्रीच्या कीर्तनात डोलायला पाहिजे. स्त्रीच्या कीर्तनात डोलतो, टाळ्या वाजवतो,
तुम्हाला सांगतो, आता तो बोलायचा विषय नाही आपला काही, मला ते बोलायचं बी नाही. पण विनोदाची कथा गोड वाटे, श्रीचे कीर्तनी प्रेम जागे. श्रीचे कीर्तन म्हणजे तेही तुकोबारांच्या टायमाला श्रेय कीर्तन करत होत्या, पण तुकोबारांना आवडत नव्हतं म्हणून ती हे शब्द वापरले त्यांनी. आज बोलायची ताकद नाही राहिली भाऊ आपली. कोणी कीर्तन करावं आणि कोणी कीर्तन करू नये, आपण बोलू नाही शकत काही. बोललं तर गेलंच त्याचं वाभाडच निघालं. कारण खरं बोलावं तर सख्या आईला राख, त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. असो, कीर्तनात नाचायला पाहिजे, कीर्तनात डोलायला पाहिजे. आणि मग अवस्था अशी होते, हरपला देवभाव. देवभाव हरपून जातो आणि देवभाव हरपला की एक देशी असलेला जीव हा सर्वांचा सोयरा होतो. अभंगाच्या 3ऱ्या जन्मात एक देशी जीव काळा, एक देशी जीव काळा, एक देशी जीव काळा, एक रे जीव काळा, एक देशी जीव काळा, एक देशी जीव काळा, एक देशी जीव काळा, एक देशी जीव काळा. हात काळा सोयरा, प्रेमे छंदे नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले. एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा. एक देशी जीव पण सर्वांचा सोयरा होतो. वेळ संपल्यामुळे मी जास्त बोलत नाही. आणि सर्वांचा सोयरा होतो. देवभाव हरपल्या जातो. आणि तुम्हाला सांगतो, देवभाव हरपल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये शिल्लक काय राहतं? त्याच्या जीवनामध्ये फक्त देव शिल्लक राहतो. आणि देव शिल्लक राहिला की सर्व प्रकारची भीती चालली जाते. अभंगाच्या शेवट तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, गेला देव त्या काळे, गेला देव त्या काळे, प्रेमे चंदे नाचे डोले, प्रेमे चंदे नाचे डोले. गेला देव त्या काळे, प्रेमे चंदे नाचे डोले, प्रेमे चंदे नाचे. हारपले देहभाव, हारपले देहभाव, प्रेमे चंदनाचे डोले, प्रेमे चंदनाचे डोले. हो
कुमारी द्वार कुमारी कुमार कुमारी द्वार कुमार 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे. अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. आणि देवच शिल्लक राहिल्यानंतर भीती राहतच नाही. कारण भीती वाटण्याकरता तीन गोष्टीला, स्वप्रबल, स्वविरोध आणि स्वभिन्न. स्वभिन्न आपलीच आपल्याला भीती वाटत नाही, आपल्याहून कोणी भिन्न पाहिजे. बरं, भिन्न असून त्याचा आपला विरोध नसेल तर भीती वाटणार नाही. बरं, भीती वाटत असेल, भीती वाटण्याकरता अजून स्वप्रबल आणि स्वविरोध. माझ्याशी तुमचा विरोध पाहिजे, माझ्यापेक्षा तुम्ही प्रबल पाहिजे. तुम्ही जर कधी माझ्यापेक्षा प्रबल नसाल तर तुमची मला भीती वाटणार नाही. तुम्ही माझ्याहून भिन्न नसाल तर तुमची मला भीती वाटणार नाही. भीती वाटण्याकरता ह्या तीन गोष्टी लागतात, स्वभिन्न, स्वविरोध आणि स्वप्रबल. या तीन गोष्टी लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे या तिन्ही गोष्टी देवच सर्व ठिकाणी आहे, देवाशिवाय दुसरं काही नाहीत. आणि त्याच्यामुळे या तीन गोष्टी तिथं नाही म्हणून भीती राहिली नाही. अशी निर्भय अवस्था होण्याकरता कीर्तन कसं केलं पाहिजे, कीर्तनामध्ये प्रेम पाहिजे, कीर्तनाचा छंद पाहिजे, कीर्तनात नाचायला पाहिजे, डोलायला पाहिजे. या अभंगावर आपण थोडंसं चिंतन पाहिलं. वेळ संपली. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. सेवेला पूर्णविराम. एकच विनंती, आपलं आयुष्य थोड्या दिवसाचं आहे. आपला फुटबॉल केव्हा फुटेल, हा बुरबुडा केव्हा विरघळून जाईल सांगता येणार नाही. म्हणून भावाभावाचं प्रेम असावं, गावातल्या लोकांचं प्रेम असावं, बहीण भावाचं प्रेम असावं, बाप मुलाचं प्रेम असावं आणि बुवा बुवाचं प्रेम असावं, भजन्या भजन्याचं प्रेम असावं. परत तुम्हाला सांगतो, व्यसन कुठलंच नसावं. व्यसनमुक्त जीवन जगावं, उद्योगी जीवन जगावं, आळस टाकून द्यावं. आणि आपली खरी संपत्ती संतती आहे, त्यांना चांगलं वळण लावावं. घरामध्ये आपला हरिपाठ होत नाही असा एक दिवस जाऊ नये. सर्वांनी एका ठिकाणी बसावं. जेवण झाल्यावर म्हणा, काही नाही तर जेवणाच्या अगोदर म्हणा. पुऱ्या घराने एका ठिकाणी बसावं, हरिपाठ करावा. खूप सुंदर मंदिर आहे, खूप गोड मंदिर आहे. टाकळी गावातून हे जे लहान लेकरं आहेत ना, रोज सकाळी या लेकरांनी टाईम ठरवून घ्यावा आणि त्या टायमाला या लेकरांनी इथं येऊन हनुमान चालीसा म्हणावी. घराघरातून जर कधी एक एक लेकरांनी येऊन हनुमान चालीसा म्हणली, मुलींनी पण, ते घर वेगळं होऊन जाईल, खूप वेगळं होऊन जाईल, ते गावच वेगळं होऊन जाईल. मी तरी म्हणतो ना, जशी अयोध्या नगरी 3 वेळेला वैकुंठाला पूर्णच्या पूर्ण गेली, तसं जर कधी टाकळी गावातून पूर्ण मुलं इथं, मुली पण इथं
हनुमान चालिसा म्हणण्याकरता येतील ना, तर मी 100% सांगतो की टाकळी गाव ही पूर्वच्या पूर्व वैकुंठाला गेल्याशिवाय राहणारच. मग आपल्या मुलांना हे वळण लावा आणि प्रत्येकाच्या घरचं तेल हे मारुती मंदिरामध्ये एक पळीभर का होईना, एक चमच्याभर का होईना आलं पाहिजे आणि 24 तास दिवा हनुमंत मंदिरातला तेवत राहिला पाहिजे. बघा तर खरी, या हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालिसा झाल्यावर आणि या हनुमान मंदिरामध्ये हरिपाठ झाल्यानंतर आणि या मंदिरामध्ये 24 तास चिराग जळल्यानंतर बघा तरी खरी काय अनुभव येत होतो. वेगळंच होऊन जाईल. आपलंच सुख आपण कसं भोगायचं हे पहा आणि अवश्य करा ही विनंती करतो. आणि भजनी मंडळ इथलं चांगलंच आहे, कारण मला कल्पना आहे चांगलं भजनी मंडळ आहे. त्यांना विनंती आहे की त्यांच्यामध्ये जर कधी कोणाला काही तंबाखू मिंबाखू असेल, आज शुभ मुहूर्तावर मला देऊन टाका. आणि व्यसन कोणी दिलं का मला खूप आनंद वाटतो. तर व्यसनमुक्त जीवन जगा, आपलं गाव सर्व गोकुळासारखं कसं होईल हे करण्यासाठी प्रयत्नशील राहा. बस एवढं बोलून ही सेवा या ठिकाणी संपुष्टात घेतो आणि आमचे भाऊ आणि सर्व प्रेमी मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुमच्या पावलाची लागलेली धूळ ती उचलून मी माझ्या कपड्याला लावून पुनीत होतो. आणि बोलण्याच्या ओघामध्ये जे काही चुकलं असेल ते माझ्या पत्रात टाका. जे योग्य असेल तेवढंच घ्या, कारण काय भाग त्याग लक्षणा करावीच लागते. तर झालेली सेवा परत प्रभूचरणी समर्पण. आणि वाल्मिक बाबांना या सप्त्यातून खूप आनंद वाटेल. ते गेलेले आहेत असं नाही, ते आहेत म्हणूनच कार्य घडतं आहे. तेव्हा ते आहेतच, पण आता सर्वांमध्ये आहेत. ते पहिले एकटे होते, आता सर्वांमध्ये आहेत, सर्वांमध्ये विभागल्या गेलेले आहेत. तर त्या बाबांच्या आत्म्याला खूप आनंद वाटेल असं सर्व करत राहा एवढीच विनंती करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.